अर्चना कुलकर्णी आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं मनापासून स्वागत। आणि आजचा वीकेंड अगदी धमाकेदार बहारदार करायला आपल्या सोबत आहेत खास पाहुणे महेश कोठारे आपल्या सोबत आहेत। सर मनापासून स्वागत तुमचं। आमचा वीकेंड अगदी म्हणजे आज धमाकेदार होणार आहे, धूम धडाका इकडे होणार आहे आणि आम्ही सगळे झपाटून जाणार आहोत तुमच्या या गप्पांनी, यात शंकाच नाही। सो व्हेरी वॉर्म वेलकम आणि थँक्स फॉर मेकिंग इट हॅपन। थँक्यू सो मच। आणि आपल्या सगळ्यांनाच महेश कोठारे यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत। तुम्ही सुद्धा त्यांना फोन करून प्रश्न विचारू शकता। आमचा फोन नंबर लिहून घ्या 02266899263 या नंबरवर फोन करा आणि आपण खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत। 1 तास आहे आपल्याकडे, त्यामुळे छान या मनमुराद गप्पा असतील। आणि सर आज निमित्त फार सुंदर आहे। सरगम हा नवा शो मराठी चॅनलवर आलेला आहे, 1 मार्चला दाखल होतोय आणि एक हटके म्युझिकल शो आहे, एक वेगळी संकल्पना आहे समोर। त्यामुळे या शोच्या निमित्ताने आज आपण छान गप्पा मारायच्या आहेत। निर्मिती आहे तुमची, तर या शो विषयी आधी सांगा सर। ह्या शोची संकल्पना संपूर्ण आदिनाची आहे। हा कॉन्सेप्ट त्याच्या डोक्यात खूप वर्षापासून चालला होता आणि त्याची इच्छा होती असं काहीतरी करावं। झी युवाची साथ लाभली आणि रोहन आणि भवेश या दोघांनीही त्याला खूप सपोर्ट केला, तर त्याच्या कल्पनेला खूप सपोर्ट केला आणि चॅनलने एकंदर सपोर्ट केला, त्यामुळे हे स्वप्न आमचं खरं होतं शकलं। नक्कीच। आणि या शोचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे त्याविषयी? हा शो एकदम म्हणजे कसा आहे, मराठीमध्ये हा एक प्रयोग प्रथमच होतोय का म्युझिक डिरेक्टर्स आणि म्युझिक कंपोजर्स, म्युझिक प्रोड्युसर्स त्यांना एक प्लॅटफॉर्म त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणून त्यांना एक फ्रीडम देणं आणि त्यांचीच गाणी, जुनी हिट गाणी किंवा त्यांची काही नवीन कॉम्पोजिशन्स हे त्यांच्या पद्धतीने त्यांनी समोर लोकांसमोर आणणं, हा एक कॉन्सेप्ट होता। नक्कीच। म्हणजे जुन्या नव्या गीतांचा मेळ आहे आणि त्याच गाण्यांची एक वेगळी व्हर्जन्स ही कदाचित ऐकायला मिळणार आहे, जी आपण सिनेमात तर ऐकतो पण त्या मागे बरंच काही शिजत असतं त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये, ते सगळंही समोर येणार आहे का? करेक्ट। आणि सगळे दिग्गज आहेत, मोठी नाव आहेत, हेवी वेट्स ज्याला म्हणतो आपण, ते ऑल हेवी वेट्स। पहिलाच एपिसोड मला वाटतं शंकर महादेवन आणि हे सगळं श्रेय आदिनाथचं आहे आणि त्याला त्याच्या मिसेसनी, माझ्या मुलीनी म्हणजे माझ्या सुनेनी उर्मिलानी खूप छान साथ दिलेली आहे। आणि उर्मिला अँकर पण करणार आहे पहिल्यांदाच, त्याच्यामुळे सरप्राईजेस बरीच आहेत। आदिनाथचं हे सगळं स्वप्न होतं ते आता साकारत आहे। आणि सर पहिले फोन सुद्धा येत आहे, त्यामुळे आता फोनवर थेट वळते मी। नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत। नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार। नमस्कार। मड्डम सासू डड्डम सून या मालिकेचा अनुभव शेअर करावा व या मालिकेचा सिक्वेल किंवा एखादी तुमची विनोदी मालिका येणार आहे? ही मालिका खूप छान होती आमची, हो फारच धमाल होती त्यावेळेला, ती खूप चालली सुद्धा होती। चांगली कल्पना आहे, ह्याच्यावरती विचार करायलाच पाहिजे, नक्कीच ती रिवाइव्ह करायला पाहिजे किंवा पार्ट 2 तरी त्याचा आणला पाहिजे। आय होप भवेश अँड रोहन आर लिसनिंग टू दिस। पण तेव्हाच्या काही आठवणी सर त्या मालिकेच्या निमित्ताने? त्या मालिकेमध्ये एक तर वर्षा उजगावकर होती, तिने पण खूप छान काम केलं होतं आणि माझे मित्र जे आता ह्या जगात अस्तित्वात नाहीत, आमचे अशोक पाटोळे, त्यांनी ती लिहिली होती आणि ते खूप छान लिहिली होती आणि ते ट्वाइस अ वीक असल्यामुळे त्याला थोडा टाइम मिळायचा आणि ते नवीन कल्पना आणत आम्ही ती खूप छान रंगवली होती सिरियल। पुढच्या फोनकडे बोलूया। अहमदनगरहून नामदेव शिंदे आपल्या सोबत आहेत। नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमचा झपाटलेला पिक्चर आम्हाला खूप आवडला। थँक्यू सर, माझा प्रश्न असा होता की जर लक्ष्मीकांत बेर्डे साहेब आज असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही कुठला सिनेमा केला असता? आणि दुसरी गोष्ट, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब यांची मराठी सिनेमावर किती मोठी हानी झाली ते गेल्यामुळे? नाही, लक्ष्मीकांत बेर्डे हा माझा जीवलग मित्र होता, सगळ्यांना ठाऊक आहे, खूप जवळचा मित्र होता म्हणजे। आणि त्याच्याशिवाय मी तो अस्तित्वात असेपर्यंत एक सुद्धा कलाकृती केली नव्हती। मी जी काय मी कलाकृती निर्मित केली त्या प्रत्येक कलाकृतीत लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या बरोबर होता आणि आज सुद्धा मला असं वाटते तो माझ्या बरोबर आहे। मला पाठवून सांगतोय महेश, गो हेड, मी तुझ्या बरोबर आहे। नक्कीच नक्कीच। खूप त्या सोनेरी आठवणी आहेत आणि तो सोनेरी सगळा सुवर्ण काळ होता त्या सिनेमांचा आणि अगदी धूमधडाकापासून ती सगळा तो धडाकेबाज सगळा तो काळ होता, अगदी पछाडलेला पर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या बरोबर। नक्कीच सर। पण काही अशा आठवणी ज्या त्यांच्या सोबतच्या तुम्ही आता जस्ट एखादी काही आठवण? त्याच्या आठवणी तशा खूप आहेत। मला आठवते इवन ड्युरिंग धडाकेबाज जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा आम्ही असा एक भव्य सेट लावला होता आणि त्या सेटमध्ये अशी घसरगुंडी लावली होती आणि तो त्या गुहेत जाऊन पडतो, तो सिक्वेन्स होता। म्हणजे लक्षाचं माझ्याविषयी इतकं प्रेम आणि माझ्या कॉन्सेप्टला इतका त्याचा सपोर्ट
का मी तिकडे असं कन्सिव्ह केलं होतं का त्या घसरगुंडीवरून तो बसून येणार असा खाली आणि कॅमेरा आम्ही ह्या साईडनी असा शूट करणार, एक कॅमेरा वरतून शूट होणार आणि असे बरेचसे अँगल्स लावले होते मी. आणि ती घसरगुंडीतून पाणी पण येत होतं, पण मला असं वाटत होतं का तो इझिली खाली येईल, पण तो जेव्हा तिकडे ऍक्च्युली जाऊन बसला तेव्हा तो हलेच ना. ते रफ होतं एवढं का त्याचं ते घसरण याच्यामुळे फ्रिक्शनमुळे तो मूवच होत नव्हता पुढे. तर मी म्हटलं आता काय करायचं, तो हलतच नाही. तो बोलतो मला म्हटलं भाई एक काम करूया, मी ना साबू आण साबू. त्याने साबू घेतला आणि पाठी त्यांनी तो लावला असा त्याच्या, आणि तो असा तिकडे बसला आणि साबू लावून तयार झाला. तर रेडी म्हटलं ते सुटला तो इतका फास्ट आला का मला कॅमेरामॅन सगळ्यांना घेऊन गेला. बापरे. पण खरंच हे डेडिकेशन होतं. डेडिकेशन. तर तेव्हाचा तो काळ आणि तेव्हा ते स्टंट्स करणं सगळं फॅन्टसी वर्ल्ड खरं तुम्ही त्या सिनेमातून सगळं समोर आणलं होतं आणि आमचं सगळ्यांचं बालपण ते सिनेमे एन्जॉय करत गेलंय. पण तेव्हा ते स्टंट्स आणि ती फॅन्टसी मराठी सिनेमात आणणं हे एक वेगळं चॅलेंज होतं सर. कसं आहे निलिमा, त्यावेळेपासून मला ना काहीतरी वेगळं करायची एक खूप इच्छा होती आणि मी ते करत आलो सातत्याने. आता सुद्धा आपण झीओवरती जो शो केलेला आहे तो एक त्याचाच एक एक्सटेन्शन आहे आणि आदिनाथचं पण तसंच डोकं चालतंय ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. नव्या आयडियाज खुणावत असतात. ऑफकोर्स. नक्कीच. आपण पुढच्या फोनकडे वळूया. धुळ्याहून फोन आहे दीपक पाटील यांचा. दीपकजी तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि तुमचा प्रश्न विचारा दीपकजी. नमस्कार. संपर्क तुटलेला आहे. आपण पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून अजित जगताप आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सर्वप्रथम मी महेशजींना धन्यवाद देतो. मराठी इंडस्ट्रीसाठी खूप चांगले सिनेमे दिले त्यांनी. माझा महेशजींना प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती ऐतिहासिक चित्रपट बनवायला आवडेल का? नक्कीच आवडेल. इनफॅक्ट मला आवडेलच, पण माझ्या मुलाला ते खूप जास्त आवडेल, कारण तो तर खूप मोठा फॅन आहे त्या कॉन्सेप्टचा आणि त्यांनी त्याच्यावरती खूप अभ्यास पण केलेला आणि त्याची खूप इच्छा आहे का महाराजांवरती एक मस्त चित्रपट काढायचा. नक्कीच. सर, जसं तुम्ही निर्माता आणि दिग्दर्शक तर मोठे आहातच, तर आदिनाथ सुद्धा या सगळ्या अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन या तिन्हीकडे त्याच्याही त्याच पाऊलखुणा आहेत. हे पाहताना म्हणजे ही बीजा आधीपासून तुम्हाला माहिती होती का? कसं काय, आता मी त्याला माझ्या परीने सगळं एज्युकेशन दिलं आणि त्याला नुसतं साधं तो BSc झाला, त्यानंतर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटचा MMS केला विथ फायनान्स घेऊन. तर मला असं वाटलं होतं आता तो कुठेतरी मोठा काहीतरी मोठ्या कंपनीमध्ये फायनान्स डायरेक्टर होईल. पण ते कसं आहे माहिती आहे, फिल्म लाईनचं एक पाणी असं आहे का ते एकदा प्यालं ना कोणी का त्याला दुसरं कुठलंच पाणी गोड लागत नाही. नक्कीच त्याच्या रक्तातच ते आला, तो तिकडेच आला, त्याच्या मर्जीने आला. मी त्याला कुठेही काही त्याला पुश नाही केला. ही इज ऑन हिज ओन आणि तो स्वतःहून इतकं काय करतोय तर मला खूप कौतुक वाटते त्याचं बेसिकली. त्याचंच हे पहिलं आता तिसरं पाऊल आहे खऱ्या अर्थाने. सरगम हा शो आपल्या समोर आहे. वाशीहून प्रमोद पवार यांचा फोन आहे. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा प्रमोदजी, ऐकू येत आहे का तुम्हाला? तुमचा प्रश्न विचारा. संपर्क तुटलेला आहे. आपण पुढच्या फोनकडे वळूया. पैठणहून पंकज जैन आपल्या सोबत आहेत. पंकजजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर, खरं तर लक्ष्या मामाची खूप आठवण येते सर आज तुम्हाला बघून सर. सर सर असाच काही धमाल चित्रपट घेऊन येत आहे का सर? खूप आम्ही वाट बघतोय सर आतुरतेने. आता लवकरच झपाटलेला 3 घेऊन येतोय. येस, क्या बात आहे. मागचा चित्रपट 3D मध्ये होता, हा आता रिअल 3D म्हणून आणखीन एक नवीन प्रकार आले, रिअल 3D. तो आम्ही आता करतो. नक्कीच, नेहमीच ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तुम्ही प्रेमात असताय, आम्हाला माहितीच आहे. सर्वात पहिला मराठी 3D चित्रपट झपाटलेला 2च्या निमित्ताने तुम्ही घेऊन आलात सर. आणि आता अजून ऍडव्हान्स, म्हणजे हे सगळं, हे नेहमी तांत्रिक, हे सगळं जग तुम्हाला खुणावत असतं. नेहमीच खुणावत असतं आणि ते खुणावत आलेलं आहे पहिल्यापासून. म्हणजे मराठीत पहिला आपण सिनेमास्कोप म्हणजे अॅनामॉर्फिक हा प्रकार केला, मग डॉल्बी डिजिटल साऊंड आपण आणला आणि मग डॉल्बी डिजिटल इफेक्ट्स केले, असे भरपूर काही. आणि 3D हा प्रकार आहे. आता रिअल 3D आणि IMAX 3D हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतील असा माझा मानस आहे. बघूया, प्रयत्न तर आहे, आपण करत राहायचा प्रयत्न. सर, या वर्षा अखेरपर्यंत हा सिनेमा येईल का? पुढच्या वर्षी येईल? काही अंदाज? या वर्षी अखेरपर्यंत येण्याचं माझं टार्गेट आहे, पण एव्हरीथिंग डिपेंड्स हाऊ थिंग्स गो. कारण थोडा जरा खूप व्यापक काम आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये CGचं पण काम खूप आहे. त्यामुळे घाई न करून चांगला पिक्चर बनवून मला तो आणायचा आहे. तात्या विंचू आणि त्याची धमाल येस, ही अजून नव्या रूपात आम्हाला पुन्हा दिसणार आहे. आणि त्याची तात्या विंचूला एक साथीदार पण आहे आता. अरे वा, म्हणजे बरीच सरप्राईजेस असणार आहे. चला, सरांनी आता
आता काहीतरी सांगितलेलं आहे, म्हणजे आता सरप्राईज खूप असणार आहे, त्यामुळे त्याची उत्सुकता तितकीच आहे. Yes. सर, ही गप्पांची मैफिल तर अशीच रंगणार आहे. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ महेश कोठारे. वीकेंडची धमाल गप्पांची मैफल म्हणजेच आपला शो असतो सेलिब्रिटी टॉक टाइम. आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज आपल्यासोबत आहेत महेश कोठारे. त्यामुळे खूप छान गप्पा रंगतायत आणि फोनही तितकेच येत आहेत, त्यामुळे मला बोलायला फार कमी स्कोप आहे. सर, पुढच्या फोनकडे वळूया. नाशिकहून मंगेश पगारे आपल्यासोबत आहेत. मंगेशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार. हा सर, मी ज्युनियर लक्ष्मीकांत बेर्डे बोलतोय नाशिकहून. अरे वा, बोला बोला. माझी त्यांची सेम कॉपी दिसती आणि भरपूर लोक मला ज्युनियर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणूनच म्हणतात. अरे वा. आणि मला तुमचा जो धडाकेबाज पिक्चर आहे तो खूप आवडतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे मला गंगारामचं काम खूप खूप आवडतं. अरे वा, थँक्यू. जरा बघा, लावता आली तर जरा एक झलक लावता येईल का मला त्या पिक्चरची? पिक्चर तुम्ही काढा. आपण न्यूज चॅनल वरती आहोत आणि तो ते चित्रपट तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर युट्यूबवर बघू शकता त्याची झलक. पण हो. आपल्या समोरच आता थेट महेश कोठारे आहेत, त्यामुळे मॅडम तसं बघण्यात आणि सरांच सगळं बघण्यात खूप मोठा फरक आहे. खरंय तुमचं, मला समजू शकते तुमची भावना. पण एक छान चाहता आहे त्यांच्यातला जो आता आपल्या समोर आला. पण त्या सिनेमाची आठवण नक्कीच सर काही शेअर करू त्या शकता? सिनेमाची आठवणी तर खूप आहेत. मगाशी तुला त्याचीच आठवण सांगितली मी, काहीतरी म्हणतात ते. पण जसं त्यावेळेला हा एक मोठा प्रयोग होता, कारण मराठी सिनेमा त्यावेळेला बरीच वर्ष त्या चौखंडी फॉर्मॅटमध्ये अडकला होता आणि कोण धाडस करत नव्हतं त्याला सिनेमा स्कोप अॅनामॉर्फिक फॉर्मॅटवर मराठी सिनेमा करायचं. बरोबर. आणि ते मी त्यावेळेला केलं आणि तसंच धाडस आता पुन्हा आवृत्त आहे, म्हणजे झी युवावरचा शो. कारण झी युवावरती सुद्धा मराठीमध्ये आजपर्यंत एवढं धाडस कोणी केलं नव्हतं का असा एक भव्य दिव्य सेट लागेल. आणि त्या सेटवरती असे मोठे मोठे दिग्गज म्युझिक डिरेक्टर्स, म्युझिक कंपोजर्स येऊन एव्हरी वीक आणि प्रत्येक जण 2-2 एपिसोड करेल आणि प्रत्येक आठवड्यात असे आम्ही भरपूर लाईन अप केलं एपिसोड. म्हणजे हा सीझन 1 आहे आणि ऑफकोर्स हा जर लोकांनी उचलून धरला तर सीझन 2 पण होईल. आणि सीझन 1 मध्ये सुद्धा इतकी सरप्राइजेस आहेत, म्हणजे शंकर महादेवनची तर आहेतच, अनेक मोठे मोठे गायक असणार आहेत. सुरेश वाडकर आहेत, नंतर अवधूत गुप्ते आहेत आणि एक सचिन पिळगावकर सुद्धा आहेत. अरे वा, सचिन इज देअर. क्या बात आहे. त्यांची सुद्धा गाण्यांची जी एक वेगळी मैफल असते ती आम्हाला पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे. नक्कीच या शोच्या निमित्ताने अनेक नवी दालनं उघडी होत आहेत असंच आपण म्हणायला हवं, कारण ही स्पर्धा नसणार आहे तर ही एक मैफल असणार आहे. तर ही मुद्दाम ठरवून हे करण्यात आलं का की कुठलीही स्पर्धा नकोय, तर एक छान आपण एक मैफल, म्हणजे आदिनाथचा हाच कॉन्सेप्ट होता का स्पर्धा नाही, फक्त म्युझिक डिरेक्टरना आणायचं, त्यांना सांगायचं तुम्ही तुमचं डू युअर थिंग, जस्ट लेट इट गो. म्हणजे जेव्हा ते चित्रपटासाठी किंवा एनी पर्टिक्युलर गोष्टीसाठी गाणं करतात तेव्हा त्यांच्यामध्ये वरती बरीच रिस्ट्रिक्शन्स असतात. पण आता त्यांना देर आर नो रिस्ट्रिक्शन, तुम्ही काही करा. आणि त्यांनी ते काही केलेलं आहे. शंकर महादेवांनी तर कमाल केलेली आहे. नक्कीच 1 मार्चला तो पहिला शो बघायची ही उत्सुकता तितकीच आहे. पुढच्या फोनकडे बोलूया. सोलापूरहून शांता कोकरे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. तुमचा नमस्कार. टीव्हीचा आवाज बारीक करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हा, नाही, त्यांचं म्हणजे जे दिसणं आणि बोलणं त्याचं रहस्य पाहिजे. कलर एकदम गोरा काय आणि याचं रहस्य काय बोलली? मला असं वाटतं त्यांना अजूनही म्हणजे 18-20 वर्षाचाच मुलगा वाटतोय, कॉलेज कुमार. अरे वा, सर मोठी कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. आदिनाथ जर ऐकत असेल तर जरा मला बरं वाटेल. नक्कीच त्याच्या सिनेमात तो तुम्हाला हिरो म्हणून कास्ट करायला, म्हणजे आता नाही साहेब. पण त्याने पण एक खूप मोठा स्क्रिप्ट तयार केलेला आहे, एक सुंदर स्क्रिप्ट केले, त्याचं नाव पाणी म्हणून आहे. आणि ते स्क्रिप्ट त्याला नक्कीच करायचं आहे ऍज अ डिरेक्टर आणि प्रोड्युसर आणि ऍक्टर. आणि तो एक ग्रेट कॉन्सेप्ट आहे. नक्कीच त्याची वाट आम्ही पाहणार आहोत. yes. पण जसं आता त्या म्हणल्या, तर मला हे रहस्य काय आहे सर तुमच्या एव्हरग्रीन व्यक्तिमत्वाचं? म्हणजे काय असतं, काही कलाच तुम्हाला नेहमी अशी ताजीतवानी ठेवते? येस, असं मला तरी वाटतं. आणि सगळे जे चाहते आहेत तुम्ही लोक, तुम्ही मला आणखीन ताजं करता. म्हणजे ऑल द टाइम तुमच्यावरचं प्रेम बघून मी आणखीन ताजा होतो. वा, चला, तेही सिक्रेट आज आम्हाला कळलं. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून फोन आहे सर, सो बी अलर्ट, बी रेडी. मयूर पंडित आपल्या सोबत आहेत. नमस्कार मयूरजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर, मी तुमच्या पिक्चरला खूप मिस करतो सर. लक्ष्मीकांतचे जे पिक्चर्स आहेत ना हो. ते. हो,
तर असे मी हा प्रश्न होता माझा की भविष्यात असं काही प्लॅन आहेत का की लाईक की धूम धडाका असे काही पिक्चर जे तुमचे खूप गाजलेले होते नाही माझे धडाकेबाज वगैरे? भविष्यात प्लॅन्स खूप आहेत आणि प्लॅन्स आपण एक्झिक्यूट करत आलेलो आहोत. एक फार वेगळा प्लॅन माझ्या डोक्यात आहे, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा रिवाईव्ह करणं बाय सीजी. आय वॉन्ट टू ब्रिंग हिम बॅक ऑन स्क्रीन. हा माझा एक थॉट आहे डोक्यात, तो मी ती करणार आहे. पण अत्यंत मोठी ट्रीट असेल सगळ्या रसिकांसाठी, कारण आपण सगळेच त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिस करत असतो आणि त्यांच्या सगळ्या कारकिर्दीला खूप मोठा सलाम देऊनच आपण पुढे बोलतोय. पण नक्कीच सर ही कल्पना जर अंमलात आली तर नक्कीच त्याची वाट पाहू आम्ही फार. अर्थात पुढच्या फोन तर येत आहेत आपले, आणि जसं आपण म्हणतोय की हा काळ जो आहे तेव्हाचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तर आता तुम्हाला मराठी सिनेमाकडे पाहून कसं वाटतं? कारण तो एक काळ होता जो तुम्ही खूप गाजवलेला आहात, आणि आता मराठी सिनेमा अनेक नवे प्रयत्नही करत आहे, अनेक मोठे मोठे प्रोड्युसर्स इकडे आलेले आहेत. पण आता ही दिशा कुठे आहे, काय वाटतं? खूप छान वाटतं, कारण आता दिशा खूप सुंदर आहे. आजचे तरुण दिग्दर्शक इतके टॅलेंटेड आहेत, इतकी टॅलेंट ठासून भरलेली आहे इकडे, आणि त्यांना आज वाव मिळतोय कारण लोक नवीन नवीन प्रयोग करतायत आणि ते लोकांना आवडत आहेत. मुख्य म्हणजे आता सैराट सारखा चित्रपट 100 कोटीचा बिझनेस करतो मराठीत, म्हणजे याचा अर्थ हा की मराठीमध्ये इतका बिझनेस होऊ शकतो. मी असं म्हणत नाही का प्रत्येक पिक्चर 100 कोटीचा बिझनेस करेल, पण ह्याचा अर्थ इथे 100 कोटीचा बिझनेस होऊ शकतो हे या चित्रपटाने दाखवून दिलेलं आहे. नक्कीच ती ताकद आहे. अर्थातच. आणि ज्या पद्धतीने आपण बोलतोय की छोटा पडदा, तोही तुम्ही आलात आणि छोटा पडदाही तुम्ही गाजवलात. त्या सगळ्या एक से एक मालिका आल्या, आणि त्यानंतर आता हा शो आहे सरगम सारखा. तर कुठेतरी छोट्या पडद्याची आव्हानं थोडी वेगळी असतात, आणि त्या याच्यात एका निर्मात्याच्या नजरेतून तुम्ही या छोट्या पडद्याकडे कसं पाहता? ह्याच्यावरती पण काहीतरी नवीन करायचा माझा प्रयत्न होता ऑलवेज. आणि म्हणूनच आता आमचा जय मल्हार, तू पाहिलं असशील, जय मल्हार लोकांना खूप आवडली सिरियल, ती अजून चालू आहे. आणि त्याच्यावरती आम्ही जे सीजीचा प्रयोग केला, जे ग्राफिक्स केले, जे कम्प्युटर ग्राफिक्स करून त्याचा जो एक ग्रँजर त्याला आम्ही दिला, तो सेट सुद्धा आम्ही जो उभा केला, दॅट वॉज माय ड्रीम. आणि तो आम्ही करू शकलो केवळ बिकॉज झीनी मला बॅक केला, निलेश मयेकरनी मला सपोर्ट केला, सोजलनी मला सपोर्ट केला, आणि आम्ही हे सगळं करू शकलो. तसंच कलर्सवरती माझी सिरियल चालू आहे गणपती बाप्पा मोरया, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही एक आगळा वेगळा प्रयत्न केलेला आहे. आणि तुला पीपल डोंट रिअलाइज इट, ते ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट घेतात आता, पण त्याच्यामध्ये एक मोठं विलक्षण काम केलं आम्ही. म्हणजे आम्ही गणपतीची सोंड हलवलेली आहे थ्रूआउट, आणि ती अॅनिमेट केलेली आहे, आणि ती सोंड सीजी मध्ये आम्ही तांत्रिक आव्हान होतं, टेरिफिक आहे ते. म्हणजे आजपर्यंत मराठीत काय, हिंदीत काय, इव्हन कुठेही कोणीही चित्रपटात किंवा टेलिव्हिजनवरती गणपतीची सोंड अॅनिमेट केलेली नाही, ती आम्ही केलेली आहे. नेहमीच नवे प्रयोग आणि नवे प्रयत्न आणि ते नवं यश, ते सगळंच आपल्या माझ्या नशिबाने मला लोक चांगले मी पिकअप करू शकलो, आणि त्यांच्यामुळेच माझ्या टीममुळेच सगळं हे शक्य झालं. म्हणजे जय मल्हार, संतोष आयाचित माझा जो क्रिएटिव्ह आहे त्याचंच खूप मेहनत आहे. आणि इथे सुद्धा गणपतीमध्ये आदिनाथचं डोकं आहे, माझा तो जो क्रिएटिव्ह आहे आता त्याचं डोकं आहे, आणि प्लस माझी VFXची टीम जी आहे ना, ते साले ब्रिलियंट लोक आहेत. आणि ते त्याचा रिझल्ट आम्हाला समोर दिसत असतो त्या छोट्या पडद्यावर, जेव्हा तो प्रेक्षक तुम्ही बांधून ठेवता पूर्णपणे. पुण्याहून पुढचा फोन आहे रवींद्र कुडाळकर यांचा. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. पुण्याहून बोलतोय सर. आपण महाराष्ट्राचे सदाबहार व्यक्तिमत्व असलेले सुपरस्टार निश्चितच आहात. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला, आणि प्रश्न विचारताना खूप एक्साइट झालोय. तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी मिळते यामुळे. पहिला प्रश्न असा आहे सर की सतत आनंदी, उत्साही आणि सदाबहार आपण दिसण्याचं ते काय आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आपण आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनामध्ये सतत सर्जनशीलता, नाविन्य, इनोव्हेटिव्हनेस कसा शोधता. आणि तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की काही अभिनेते आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीसोबत थोडी बहुत समाजसेवाही चांगल्या पद्धतीने करतात. असं आपला काही समाजसेवेचा विचार भविष्यात आहे का सर? धन्यवाद. नाही, छान तिन्ही प्रश्न त्यांचे सुंदर. पहिल्या प्रश्नाचं त्यांना माहितीच आहे, मी आनंदी आणि उत्साही आहे, बोललो आपण. तुमच्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून ते शक्य होतं. आणि मी नवीन प्रयोग करतच राहतो, कारण हा माझा एक स्वभाव आहे. म्हणजे लहानपणापासून मला असं प्रत्येक नवीन गोष्ट काहीतरी कुतूहल क्रिएट करते, आणि ते करावं असं वाटते, आणि ते करून दाखवायची मी एक जिद्द बाळगतो ऑलवेज. आणि तुमचा तिसरा प्रश्न आहे समाजसेवेचा. ऑफकोर्स
मुख्य म्हणजे मी लोकांची निखळ करमणूक करतो, हीच एक मोठी समाजसेवा आहे असं मला वाटतं. अगदीच अगदीच. आणि त्या समाजाला हसवणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे आणि जे तुम्ही वर्षानुवर्ष 20 वर्षांपेक्षा जास्त हा मोठा काळ आहे. More than 30 years. मोर दॅन 30 इयर्स. क्या बात है सर. नक्कीच या कारकिर्दीला एक मोठा सलाम आहे आणि ये महफिल जारी रहेगी. Yes. चलो आता एक छोटासा ब्रेक घेऊया. एक छोटासा ब्रेक पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ महेश कोठारे. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये महेश कोठारे आपल्या सोबत आहे, त्यामुळे इकडे कसं डबल एनर्जी इकडे निर्माण झालेली आहे. मी स्वतः अजून डबल चार्ज झालेली आहे, कारण सर जेव्हा सोबत असतात तेव्हा ती गप्पा तर तितक्याच रंगतात, पण कुठेतरी ती ऊर्जा आम्हाला जाणवत असते सतत. आणि मग त्या आम्ही वाट बघत असतो त्या एकाच मोठ्या गोष्टीची. Damn it! क्या बात आहे सर. आता जरा अशी अजून मजा आलेली आहे. पण याचं सिक्रेट कधी होतं किंवा कधी हे पहिलं स्क्रीनवर आलं आणि मग त्याचा इतिहास आणि मग त्याचं यश, त्याची लोकप्रियता? डॅमिट हा जो माझा एक शब्द आहे हा माझ्या तोंडामध्ये माझ्या कॉलेज डेज पासून होता. अच्छा. म्हणजे त्यावेळेला That was your style from- स्टाईल म्हणजे स्टाईल पेक्षा जेम्स हॅडली चेस नॉवेल्स मी खूप वाचायचो तेव्हा. आणि ती नॉवेल्स मध्ये एक इन्स्पेक्टर लॅप्स्की नावाची एक कॅरेक्टर होती, ती सारखी डॅमिट करायची. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम इन्स्पेक्टर केला, दॅट वॉज इन म्हणजे डॅमिट हा शब्द खरा पहिला आला धूमधडाक्यामध्येच. त्याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर नव्हतो. आणि जेव्हा अशोक सराफ जेव्हा सडनली मला सोडून निघून जातो मर्सिडीज मध्ये बसून आणि ती गाडी अशी निघून जाते आणि मी असं बघतो आणि मी म्हणतो इंटरव्हल, दॅट वॉज द इंटरव्हल पॉइंट. ते माझ्या तोंडी असा नॅचरल शब्द तो बसला होता आणि मग तो सुपर हिट. त्यावेळेला तुला खोटं वाटेल, त्यावेळेला पत्रकारांनी खूप टीका केली माझ्यावर. तेव्हा मॅच तोंडी डॅमेज शोभत नाही म्हणे. आणि आता आम्ही वाट बघतो तुम्ही कधी म्हणताय आणि प्रेक्षकांनाही तेच हवं होतं, त्यामुळे मी आता त्यांची ती इच्छा पूर्ण केली. पुढचा फोन आहे पुण्याहून. राहुल साळुंके आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार महेश काका. नमस्कार. राहुल बोलतोय. महेश काका बोला, बोलणार नाही तुझ्याशी? हो नाही माझे वडील आता नाही येत काय ते तुम्हाला म्हणजे खूप मानायचे. तुमचे धूमधडाका पिक्चर वगैरे आम्ही खूप म्हणजे पुण्यामध्ये. हॅलो. येस बोला. पुण्यामध्ये आम्ही म्हणजे खूप हलका थिएटर वगैरे खूप बघायचो. मला एक प्रश्न आहे फक्त की मला खूप पडतो की तुम्ही म्हणा किंवा सचिन जी म्हणा काय दोघं पण आमच्या लक्ष्मण मामांना ना कायम पिक्चर मध्ये घेता. म्हणजे क्वचित पिक्चर सापडलं की तुमच्या पिक्चर मध्ये नाहीये आणि सचिन चित्या पण नाहीये काय, पण अशोक मामा असे कुठेतरी तुमच्या पिक्चर मध्ये त्याला कमी वाटतात मला, असं का? म्हणजे प्लीज उत्तर द्या. त्याला म्हणजे असं स्क्रिप्ट वाईज अशोक सराफ त्याच्यामध्ये बसला नाही त्यावेळेला, म्हणून बरीच काळ तो नव्हता. पण त्याला घेऊन मी आता शुभमंगल सावधान केलाच होता 2007 साली. नक्कीच. आणि त्याच्यामुळे हे सगळे एकापेक्षा एक कलाकार एकत्र होते आणि म्हणूनच तो काळ खूप गाजला होता, प्रश्नच नाही. पुढचा फोन आहे पुण्याहून. अभिजित कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. बोला. सर तुमचा कॉमेडीची बुलेट ट्रेन मधला जज म्हणून अनुभव कसा आहे? अरे वा, खूप सुंदर अनुभव आहे तिकडे. त्या सेटवरती जी काय मजा आपण केलेली आहे त्या दिवशी, आणि सगळेच एकापेक्षा एक आहेत. म्हणजे सोनाली कुलकर्णी आहे, मृण्मयी देशपांडे आहेत आणि सगळे धमाल विनोदवीर आहेत. निलिमा, मी तुला सांगतो कॉमेडीची बुलेट ट्रेन म्हणजे सर्व कलावंत जे आहेत ना ते अफलातून आहेत. म्हणजे ते इतके टॅलेंटेड आहेत आणि ते दर आठवड्याला एक नवीन प्रयोग करून काहीतरी आपल्याला आपलं मनोरंजन करतात आणि कमाल करतात. ते म्हणजे दॅट टेरिफिक. कम्प्लीट लाफ्टर राईड आहे. कम्प्लीट लाफ्टर. आणि ते एक मला एक मेजवानी आहे ती, म्हणजे मी नुसतं तिकडे बसून एन्जॉय करतो. आणि सोनाली सोबत सुद्धा एक सोनाली माझ्या बाजूला असते. नक्कीच. आणि हे सगळं आहे. ब्रेक आपण घेणार आहोत, पण तुम्ही सुद्धा महेश कोठारे यांना फोन करून प्रश्न विचारू शकता. पुन्हा एकदा आमचा फोन नंबर लिहून घ्या. 02266899263 या नंबरवर फोन करा आणि आम्ही वाट बघतोय. आपल्याला गप्पा मारायच्या आहेत खूप साऱ्या महेश कोठारे यांच्याशी. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये गप्पांची मैफल आता शेवटच्या टप्प्यात आहे, पण नक्कीच हा शेवटचा टप्पा सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण सोबत आहेत महेश कोठारे. महेश सर, ही गप्पांची मैफल तर ही सुंदर आहे, अविस्मरणीय आहे, आणि तितकीच अविस्मरणीय मैफल झी युवावर येते सरगम या निमित्ताने. सरगम या शो बद्दल आपण बोलतोय.
1 मार्चला पहिला एपिसोड आपल्या भेटीला येणार आहे. म्हणजे मला एक विशेष सांगायचं आहे या शो विषयी का ह्या शो जसा आदिनाथने कन्सिव्ह केलं तशी उर्मिला म्हणजे माझी सून माझी मुलगी उर्मिला कोठारे त्याची क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे आणि ती खूप क्रिएटिव्हली त्याच्यामध्ये त्यांनी इनपुट्स दिलेले आहेत आणि ती ऑफकोर्स अँकरिंग तर करतेच आहे तो शो. तर तसा हा आमचा एक कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेडचा एक ग्रेट एफर्ट आहे असं मला वाटतं. एका नवीन क्षेत्रात आमची कंपनी कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेड एंटर करते. नक्कीच सगळे कोठारेच एकत्र येऊन हा सगळा शो समोर आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाचे एक छान इनपुट्स आहेत आणि म्हणून त्या शोची उत्सुकता तितकीच वाढलेली आहे. अक्षरशः ऋणी आहे सर्व ह्या कलावंतांचा ह्या म्युझिक डिरेक्टर्सचा. तर त्यांनी अगदी उत्स्फूर्त त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. क्या बात आहे. नक्कीच. आणि ही गप्पांची मैफल फोनवर सुद्धा प्रेक्षक आतुर आहेत तुमच्याशी बोलायला. एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, महेश कोठारे आहेत का? नमस्कार. महेश कोठारे, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंना घेऊन एक सिनेमा करणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलंत. आता आपण लक्ष्मीकांत बेर्डेंना कसं घेऊन करणार तुम्ही सिनेमा? लक्ष्मीकांत बेर्डेंना मी पुन्हा CGच्या माध्यमातून रिक्रिएट करायची माझी इच्छा आहे. तर कितपत मी ते करू शकतो हे अजून पाहायचं आहे मला. त्याच्यावरती माझा रिसर्च चालू आहे, R&D त्याच्यावर चालू आहे माझं. नक्कीच त्याबद्दल आता आपण बोललो सुद्धा आहोत. आणि हा प्रेक्षक जो आहे त्याचा आवाज तुम्ही ओळखताय का सर? म्हणजे बघा ट्राय करा, पुन्हा एकदा बोला बरं काहीतरी. हॅलो. आदिनाथ कोठारे. म्हटलं तुम्ही इतकी सरप्राईज आम्ही काहीतरी सरप्राईज देऊ आज. आदिनाथ आपल्या सोबत आहे आणि आदिनाथ तुझी आयडिया आहे आज सरगम या शोची सगळी, याबद्दल आपण आता फार भरभरून बोलतोय. आणि आता महेश कोठारेजी आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे तुला आता काय मनातला प्रश्न आहे जो तुला आता सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये विचारायचा आहे तोही विचार. येस. मला प्रश्न काहीच नाहीयेत. मला उत्तर आहेत त्याच्याकडे. उत्तर सगळी द्यायची आहेत आम्हाला आणि आता उत्तरच द्यायची पण गरज नाहीये, कारण आता 1 मार्च पासून हा कार्यक्रम सरगम झिओवरती प्रदर्शित होणार आहे. तर सगळी उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. आणि सरगम आणि मला एक सरगम मध्ये मला डॅड सांगतीलच की आपले जे म्युझिक प्रोड्युसर आहेत कमलेश भडकमकर आणि सिद्धार्थ सोमिल, हे पण ह्या शोचा खूप महत्वाचा भाग आहेत आणि त्यांनी पण खूप सुंदर एपिसोड्स अरेंज केले आहेत. आणि खूप काय काय सरप्राईजेस असणार त्या शो मध्ये प्रेक्षकांसाठी. म्हणजे इंटरनॅशनल म्युझिशियन्स पण येणार आहेत, काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स मला बघायला मिळणार आहेत. मला पण काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन मिळते. येस, ऑफकोर्स, नक्कीच. आणि वडील मुलाची जोडी तुमची जी आहे तेव्हा ही एकत्र काम करत असते या सगळ्या निमित्ताने. जसं मी आता म्हटलं की आता निर्मिती क्षेत्रात सुद्धा एकत्र हे पाऊल आहे, तेव्हा हे ट्युनिंग वडील मुलाचं नातं तर अप्रतिम आहेच आहे, पण कुठेतरी प्रोफेशनल फ्रेंड्सवर सुद्धा हे नातं किती बहरत जातं त्याही विषयी. नाही, जेन्युइनली, कारण मी एक फार प्रोफेशनल माणूस आहे. म्हणजे मी उगाचच कोणाला बरोबर घेणार नाही. त्याच्याकडे टॅलेंट असेल तरच तो माझ्या बरोबर असतो. आणि जे लोक माझ्या बरोबर आहेत ते प्रत्येकाकडे टॅलेंट आहे म्हणून ते माझ्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच माझा मुलगा माझ्या बरोबर आहे, कारण त्याच्याकडे टॅलेंट आहे. लहानपणापासून ते संस्कार आहेत आणि ती जडणघडण आहे, कारण तुमची पॅशन त्यांनी लहानपणापासून बघितलेली आहे आणि म्हणूनच कदाचित ही पॅशन आहे जी त्यांनी पुट फॉरवर्ड केलेली आहे. आय थिंक सो. येस. पण लहानपणापासून तुम्हाला हे दिसत होतं, ही सगळी बीजं त्याच्यात दिसत होती? हो, कारण तो म्हणजे ज्या पद्धतीने तो काही प्रश्न विचारायचा, ज्या पद्धतीने तो माझ्या सेटवरती वावरायचा, बागडायचा, त्यामुळे गॅरंटेडली मला माहिती होतं हा इथे फोनवर आदिनाथ आपल्या सोबत आहे. आदिनाथ, तुला काय सांगायचंय? मला काय सांगणार, म्हणजे बेसिकली तू आता म्हणालीस तेच बरोबर आहे की पॅशन हे मी माझ्या वडिलांकडून शिकलोय की आपण जे मनापासून आपण ज्या गोष्टीत बिलीव्ह करतो आणि जी गोष्ट आपल्याला इन्स्पायर करते ती गोष्ट धरून ठेवायची आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत झटत राहायचं आणि ती एक दिवस पूर्ण होणारच. कीप ऑन ड्रीमिंग अँड युअर ड्रीम्स विल कम ट्रू इज समथिंग व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम माय डॅड. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणूनच हे झपाटले पण आहे खऱ्या अर्थाने जे तुम्हा दोघांमध्ये आम्हाला दिसत असतं आणि म्हणूनच झपाटलेला आणि तो पछाडलेला आहे. वा वा वा, थँक्यू आदिनाथ, खूप छान वाटलं. हा संवाद खूप छान आज वेगळ्या निमित्ताने आपल्या समोर आलेला आहे. आणि जसं हे ट्युनिंग आहे, हा शो समोर आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण या गप्पा सुद्धा बोलत आहोत, अजूनही काही फोन आहेत जे आतुर आहेत तुमच्याशी बोलायला. पुन्हा एकदा फोनवरच जाते. गोरेगावहून ज्ञानेश जोशी आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा.
हा नमस्कार सर, ज्ञानेश जोशी बोलतो. आपली भेट झालेली आहे ऑबेरॉय मॉलमध्ये एकदा संध्याकाळी. अरे वा. माझा प्रश्न असा आहे की माझी ब्लाइंड मुलांची एक संस्था आहे, अंध मुलांची संस्थेसाठी मी काम करतो. ओके. दृष्टी परिवार नाव आहे त्याचं. ओके. तर त्या मुलांमध्ये प्रचंड प्रमाणात टॅलेंट आहे त्या मुलांमध्ये. अरे वा. तर तुम्हाला जर मी येऊन भेटलो तर त्या मुलांसाठी माझा विचार आहे की एक नाटक, व्यावसायिक नाटक त्या मुलांसाठी काढावं. जवळजवळ 50 ते 55 एवढी टॅलेंटेड मुलं आहेत. मला टॅलेंट दिसतोय, तुम्हाला त्याच्यात वेगळा टॅलेंट दिसेल, तर त्यासाठी तुमची मदत होऊ शकेल का तुम्हाला? IBN लोकमतच्या या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला मी आश्वासन देतो, डेफिनेटली तुम्हाला मदत करीन. डेफिनेटली आपण हा करूया प्रयोग. तुम्ही मला येऊन भेटा लवकरात लवकर. क्या बात आहे. सरांचं हेच थेट जे बोलणं असतं तेच आम्हाला आवडतं, कारण सगळं एकदम क्लिअर असतं. आहे हे आहे असं आहे. आणि ही नवीन कल्पना आहे, फार छान कल्पना आहे. येस. पुढच्या फोनकडे बोलूया. पुण्याहून रमेश निंबाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. सर हॅलो, नमस्कार. सर. आपली सिरियल जी चालू आहे जे खंडोबाची आता पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सिरियलनी पूर्ण हे केलंय, वेळ लावले प्रेक्षकांना. तर आम्हालाही खूप आवडती. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. आणि अजून विचारायचं जय मल्हारची एक वैशिष्ट्य, जय मल्हारचं एक आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये कास्टिंग आणि त्याची कॉस्ट्युम्स. म्हणजे जे कॉस्ट्युम्सनी सेट्स आम्ही केलेच भव्य, त्यांना आम्ही प्रॉपर एक कॉन्सेप्शलायझेशन करून त्याचा एक स्क्रिप्टिंग चांगलं केलं. पण त्याला एक जे कॉस्ट्युमची जी त्याला एक भर पडली ती सुद्धा माय मिसेस निलिमा कोठारे आणि तिची मैत्रीण नीता खांडके या दोघींनी, त्यांची दी एन क्रिएशन नावाची कंपनी आहे, त्यांनी ते कॉस्ट्युम्स केले. आणि त्या कॉस्ट्युम्समुळे जय मल्हार असो किंवा गणपती असो एक वेगळा उठाव प्राप्त झाला. आणि ज्वेलरी पासून सगळं सोने पे सुहागा म्हणलं पाहिजे खऱ्या अर्थाने. त्यामुळे मी तेच म्हणते की पुन्हा एकदा ही कोठारेच कंपनी ही क्रिएटिव्ह कंपनी असंच आपण म्हटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळे एकत्र हे सगळं काम करत असता आणि त्याच्यामुळे एक एक नवीन नवीन उत्तम कलाकृती समोर येत असतात. पण सर, जाता जाता एक प्रश्न मनातला आहे जो अजून एक विचारायचा आहे. इतका हा 30 वर्षांपेक्षा जास्त काळ आहे, कुठेतरी तुमच्याही मनात असेल की कुठला तरी फेवरेट ऍक्टर तुमचा जो आधीपासून होता आणि त्याला कुठेतरी समोर ठेवून तुम्ही या क्षेत्रात आला असाल, तर असं काही कुठला जुना ऍक्टर जो तुमचा अत्यंत फेवरेट आहे? जुना ऍक्टर पेक्षा एक ऍक्ट्रेस होती, आहे म्हणजे ती अजून, तिचं नाव आहे लिझा मनेली. ती मला इतकी आवडायची त्यावेळेला, तर माझी अशी इच्छा एकदा जाऊन तिला भेटावं आणि ऍटलिस्ट तिला एकदा भेटून तिला समोरून प्रत्यक्ष पाहावं. कारण लिझा मनेलीने त्यावेळेला खूप सुंदर चित्रपट केले होते. तिचा कॅबरे नावाचा एक चित्रपट, तिला ऑस्कर नॉमिनेशन होतं आणि तिला सुद्धा त्यावेळेला मला असं वाटतं ऑस्कर नॉमिनेशन होतं त्या फिल्मसाठी. आणि त्या बाईने इतकं सुंदर काम केलं होतं ना, त्याच्यामुळे माझ्यावरती एक मनावरती असा एक फार मोठा परिणाम झाला होता. ॲज अ ॲक्टर हाऊ वेल शी कुड परफॉर्म. तर माझी खूप इच्छा आहे की त्याला एकदा भेटावं. नक्कीच सर, ती इच्छा तुमची पूर्ण होईलच आणि तुम्हालाही अनेकांना भेटण्याची इच्छा आहे, तर त्यांची इच्छा पूर्ण होईल असं मी आता. पण ॲज अ डायरेक्टर माझा स्टीव्हन स्पिलबर्ग हा एक फार मोठा आयडल आहे आणि त्याला सुद्धा मला भेटायची खूप इच्छा आहे. क्या बात आहे सर. 2017 सुरू झालेला आहे, त्यामुळे 2017च्या शेवटी पुन्हा आपण भेटणार आहोत, तेव्हा अनेक स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही स्वप्न दाखवणार आहात. आपण खूप भेटणार आहोत मध्ये. नक्कीच अर्थात अनेक तशी निमित्त तुम्ही देणार आहात. आणि आता हे निमित्त समोर आहे ते सरगमचं. फक्त जाता जाता प्रेक्षकांना सरगम विषय. सरगम तुम्ही नक्की पहा. ह्या 1 मार्चपासून सुरू होतोय, बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता. हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे, मराठीत प्रथमच एक असा भव्य प्रयोग आहे, म्युझिकल प्रयोग आहे. आणि हा एक नॉन फिक्शन शो, असा शो आहे जो आजपर्यंत मराठीत कधीही झाला नाही. तेव्हा जरूर पहा झी वरती, झी युवा सरगम. आणि मी IBN लोकमतचा अतिशय आभारी आहे, त्याने मला फार मोठी संधी दिली आणि इतकं फार मोठं एक्सपोजर दिलं. अँड थँक्स टू यू निलिमा दॅट यू मेड मी टॉक लाईक दिस. नक्की सर, नेहमीच आनंद असतो जेव्हा तुम्ही स्टुडिओत येता, तेव्हा कुठेतरी आम्हाला एक वेगळी बहार असते, एक वेगळाच तो धडाकेबाज मी म्हटलं तशीच तो हा क्षण असतो. आणि आज ही अविस्मरणीय मैफल सरगमची रंगणार आहे, पण ही गप्पांची मैफल तितकीच अविस्मरणीय होती सर. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. खूप छान गप्पा रंगल्या आज महेश कोठारे यांच्यासोबत. आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.